आपण लगेच या स्क्रीनवरती थांबा इथे। थँक्यू प्रवीण दादा। एक दमदार आयोजन तुम्हाला इथे पाहायला मिळते, जिथे ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांच्या माध्यमातून साकारली जाणारी एक भव्य दिव्य अशी नाईट स्पर्धा, जिथे आपण पाहतोय या स्पर्धेची अंतिम रात्र तुम्हाला पाहायला मिळेल। श्री संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साकारली जाणारी ही आमदार चषकाची दमदार अशी स्पर्धा आज खानावच्या मैदानावरती साकारत असताना एक चांगलं दमदार आयोजन निश्चितपणे आज आपण पाहतोय। 3 रात्रीचा खेळ या ठिकाणी आपण पाहिला आणि इथून मात्र आज 4थ्या रात्रीला सुरुवात होईल, जिथे फायनल रात्र त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर चला मी विनंती करतोय दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी आमच्या मंचापर्यंत पोहोचवा, जिथे थोड्याच वेळानं इथे सामना सुरू होईल। एक दमदार असं आयोजन आणि एक शिस्तबद्ध पद्धतीनं। तर सन्माननीय बाळाराम जाधव साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले। तर चला फलंदाज मैदानामध्ये जायचं। तर चला या ठिकाणी लगेचच सामना सुरू होईल। तर बघा सर्व टीमला मी सूचना देतो की दोन्ही टीमला 2 रिव्ह्यू असतील। कंपल्सरी एक वाईट साठी तुम्हाला रिव्ह्यू असेल, तो फक्त तुम्ही वाईटला घ्यायचा आहे। जर तिथून रिव्ह्यू गमावला तर वाईट साठी पुन्हा एकदा तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही आणि दुसरा बिमर आणि रनआउट साठी हा रिव्ह्यू असेल, ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। लास्ट कॉल श्री गणेश गिरवली क्रिकेट संघ आपली सलामीची जोडी मैदान आपण लगेचच पाठवायचे, कारण तिथे फील्ड लगावली आहे। स्पर्धेमध्ये जवळजवळ 3 संघांना पेनल्टी लागली गेली आहे, त्याच्यामुळे बाकी खेळाडू तुम्ही खेळाडू कक्षामध्ये बसा। तुमचे खेळाडू आले, ट्रॅफिक होती आम्हाला माहिती आहे परस्पर पाट्यावरती, परंतु बाकी खेळाडू आपण खेळाडू कक्षामध्ये बसावं। तर काही क्षणातच या स्पर्धेमध्ये वावंजे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच डीबीबाई म्हात्रे यांचे सुपुत्र अंगद डीबीबाई म्हात्रे यांचं काही क्षणातच या स्पर्धेमध्ये रॉयल एंट्री आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। थँक्यू। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा। जी स्पर्धा आपण पाहतोय ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांच्या माध्यमातून साकारली जाणारी ही स्पर्धा, जिथे श्री संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साकारली जाणारी ही आमदार चषकाची एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आज आपल्या भेटीला खानावच्या या मैदानावरती आज आपण पाहतोय। एक चांगलं क्रीडांगण निश्चितपणे तुम्हाला पाहायला मिळतोय आणि या क्रीडांगणावरती खेळली जाणारी ही एक भव्य दिव्य अशी नाईटची स्पर्धा आज आपण पाहतोय। 3 रात्रीमध्ये त्या ठिकाणी चांगला खेळ आपण पाहिला आणि आज मात्र अंतिम रात्र या क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला पाहायला मिळेल। या स्पर्धेची एक अंतिम रात्र आणि इथून मात्र या शेवटच्या रात्रीतला पहिली मॅच तुमच्या समोर येईल। एकीकडे असेल सुकापूर संघ, आता फाईट करेल गिरवले संघ। तर चला विनंती करतोय गिरवले संघाचे संघनायक लगेचच 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत आणि 12वा प्रतिनिधी गिरवले संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवून द्यायचं आणि विनंती करतोय की 11च खेळाडू त्या ठिकाणी डगआउट मध्ये असले पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त कोणी त्या ठिकाणी डगआउट मध्ये थांबणार नाहीये याची त्या ठिकाणी प्रत्येक संघानं त्या ठिकाणी नोंद घ्यायची आहे। तर इथून सामना सुरू होईल 2 टीम मध्ये। एकीकडे आपण सुकापूर संघाला पाहतोय आणि त्यांना फाईट करणार गिरवले। या 2 टीम मध्ये ती लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे। चांगली लढत निश्चितपणे पाहायला मिळेल। 4 षटकांचा सामना तुम्ही पाहताय। इथे पहिलं षटक त्या ठिकाणी पॉवर प्लेचं असणार आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल। एक चांगली सुरुवात इथून करून द्यावी लागेल आपल्या टीमसाठी। मात्र इथे पाहायचंय खेळ त्या ठिकाणी सुरू होईल थोड्याच वेळाने। या ठिकाणी आजच्या दिवसाला सुरुवात होईल। खऱ्या अर्थानं 8 त्या ठिकाणी वाजलेत। थोडंसं उशीर निश्चितपणे या स्पर्धेला झाला। आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर शेवटची रात्र 3 सामने त्या ठिकाणी एक्स्ट्रा खेळवायचे आहेत। मात्र त्या अनुषंगानं आयोजकांचं त्या ठिकाणी निश्चितपणे वेळ वाचवणं देखील तितकं गरजेचं असेल। तर मी दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण थोडंसं स्पीडअप करून लगेचच सामना सुरू करा आणि इथून मात्र मॅच त्या ठिकाणी सुरू होईल। 2 टीम मध्ये गिरवले आणि सुकापूर या 2 बलाढ्य टीम मध्ये होणारी ही आजच्या रात्रीतली पहिली लढत। क्रिकेटचा हा खेळ तुम्ही पाहताय। क्रिकेट म्हटल्यानंतर एक निश्चितपणे आज तरुणाईला निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं तरुण खेळाडू या क्रिकेटमध्ये आपलं योगदान देत असताना पाहायला मिळतील। तर आज या स्पर्धेचा विचार केला कालच्या रात्रीमध्ये आपण 40+ देखील लॉर्ड्स पाहिला आणि तिथे देखील चांगला खेळ 40+ माध्यमातून देखील पाहायला मिळाला। तर इथून मात्र आपण पाहूया या नाईट मधली
पहिली मॅच सुरू होते गिरवले आणि सुकापूर या दोन टीम मध्ये आणि इथे मात्र टार्गेट सेट करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला गिरवले संघ त्यांचे दोन फलंदाज मैदानामध्ये ऋषी आणि वेदांत ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांना निश्चितपणे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कामेश चव्हाण हा गोलंदाज त्या ठिकाणी समोर असेल. तर अंपायर ग्रीन सिग्नल मॅच ऑन. यावेळेस मात्र निश्चितपणे 15 मिनिटाचा त्या ठिकाणी अवधी असेल 3 षटकं फेकण्यासाठी आणि इथून मात्र आपण 3 षटकं त्या ठिकाणी 15 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आपला 38 सर्कलमध्ये एक्स्ट्रा असेल. मॅच ऑन. पहिलाच फॉल चांगला तडाखा आणि इथून मात्र चेंडू गॅप मध्ये ढकललाय. पंचांचा इशारा येईल. 1 बाउन्स सीमारपार चौकार. सत्यवान दिसले भाऊ असती हो साथीला प्रमुख पाहुणे आले नेते मंडळी प्रमुख पाहुणे आले नेते मंडळी बघा थँक्यू डेझी. तर इथून मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमकतेनं सुरुवात केली. फलंदाज ऋषीच्या बॅटमधनं हा चौकार पाहिला. 4 धावेनं श्री गणेशा केला आपल्या इनिंगला. 4 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय कामेश. हा बॉल पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पंचांचा इशारा येईल. आणखीन एक बॅक टू बॅक आलेला हा दुसरा चौकार. स्वर्गीय जगन्नाथच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी स्वर्गीय जगन्नाथ दिसलेच्या नावानं. थँक्यू. इथे मात्र चांगली सुरुवात झाली आहे. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ज्या सुरुवातीसाठी निश्चितपणे गिरवले संघ त्या ठिकाणी फलंदाजी करतोय. मोठी धावसंख्या त्या ठिकाणी उभारण्याचं मानस आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक चांगला स्टार्ट मिळणं गरजेचं होतं आणि ते स्टार्ट देत असताना ऋषी हा फलंदाज आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधनं 2 चौकार आले. गोलंदाज थोडंसं अंडर प्रेशरमध्ये आहे. यावेळेस मात्र चांगला कमबॅक. चांगली त्या ठिकाणी चेंडू फेकला होता. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू होता मात्र सुरक्षितरित्या हा चेंडूला खेळलाय. इथे मात्र फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं इथे स्ट्राईक रोटेट होईल. या एका धावेच्या मदतीनं संघ पुढे जाईल आणि संघाची टोटल इथून जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. खेळाचं पूर्वार्ध पाहताय. 4 षटकांची ही मॅच आहे. 4 षटकामध्ये पहिलं षटक जे आपण मॅन्ड्री पॉवर प्लेचं पाहतोय आणि त्या मॅन्ड्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली आहे फलंदाज ऋषीनं. आतापर्यंत 3 चेंडू फेकले ज्याच्यामध्ये 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज कामेशनं. तर थोडंसं सामना थांबवायचा आहे विनंती करतोय. पण तो मगाशी षटकार आहे का चौकार आहे? 4 ना. नंतर डिसेनला प्रॉब्लेम नको त्याच्यामुळे. तर चौकार आहे जो मागच्या दुसऱ्या बॉलवरती आलेला चौकार आपण पाहिला. आतापर्यंत 3 चेंडू फेकले. त्या 3 चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस लोअर फुल टॉस प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न इथे सक्सेस होईल आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. इट इज अ मायटी गॉन फॉर 6 रन्स. थँक्यू डीजे. इथून मात्र अटॅकिंग मोड मध्ये फलंदाजी करतायत हे 2 फलंदाज. ऋषी आणि वेदांतनं केलेली सुरुवात आतापर्यंत आपण पाहिली. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 मध्ये आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात गोलंदाज कामेश. थोडासा एक्सपेन्सिव्ह षटक हाताळत असताना या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस मात्र राईट आर्म राऊंड द विकेटनं गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. मात्र पाहायचंय कशा रीतीने कमबॅक करेल. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. जिथपर्यंत चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक येतील दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी निघाले आणि सहजरित्या 2 धावा देखील कंप्लीट होताना आपण पाहिल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी खेळ या ओव्हरमध्ये दाखवलाय. जो त्या ठिकाणी खराब चेंडू फेकला त्याच्यावरती मात्र प्रहार पाहायला मिळाले आणि जसे 2 चेंडू त्या ठिकाणी चांगले फेकले होते त्याला सन्मान देखील दिलाय. हेच तर क्रिकेट आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस देखील फुल टॉस आहे आणि इथून मात्र पाहायचंय पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे आलेला हा षटकार आपण पाहतोय. तर इथून चेक केलं जाईल. हाईट फॅक्टरसाठी हा त्या ठिकाणी पंचांनी इशारा केलाय की ते चेक केलं जाईल बीमर बॉल आहे की नाही. थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील. मात्र चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते.
फलंदाज ऋषी आणि वेदांत या दोन फलंदाजांना मात्र हाकार माजवला या मॅच मध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं फलंदाजी केली आहे ऋषीनं सुरुवात केली, त्यानंतर मात्र वेदांत देखील चांगली फलंदाजी करतोय. इथे निश्चितपणे आपल्या समोर डिसिजन थोड्याच वेळात येईल, पण त्या ठिकाणी आपल्या समोर डिसिजन देतील. तर फेअर डिलिव्हरी, तर इथून आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी आणि इथून षटक मात्र समाप्त होईल. आणि एका षटकाच्या अखेरीस जिथे प्रथम फलंदाजी करत असताना गिरवले संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद असताना 23 धावा गुणतालिकेवरती. कोण रे आला यो खाना बवाला, कोण रे आला यो खाना बवाला, दादा कशात कम नाही र, दादा कशात कम नाही र, आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय र, आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय र, आमच्या शशिकान दिसले दादाच्या. थँक्यू. निश्चितपणे एक चांगली संकल्पना घेऊन या स्पर्धेचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून केले गेले ते ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. खूप चांगली त्या ठिकाणी दर्जेदार आयोजनाची निश्चितपणे आज आपण परभणी या खाणा मैदानावरती पाहतोय. एक चांगली त्या ठिकाणी स्पर्धा, चांगलं नियोजन घेऊन ही स्पर्धा मात्र आज आपल्या समोर आली आहे. आणि आजची अंतिम रात्र या स्पर्धेतली आपण पाहतोय. श्री संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साकारली जाणारी आमदार ट्रॉफी 2025 ही स्पर्धा आज आपण एन्जॉय करतोय. चांगलं आयोजन आणि त्या आयोजनाला एक चांगली साथ त्या ठिकाणी ग्रामस्थांची देखील प्राप्त होत असताना आपण पाहतोय. आणि तितकाच चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये संघांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीतली पहिली मॅच त्या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. एकीकडे सुकापूर संघ आणि त्यांना फाईट करणारा गिरवले संघ, या दोन टीम मध्ये होणारी ही लढत आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जिथे पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं गोलंदाज कामेशनं, तिथे धावा खर्च केल्या 23. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलाय तन्मय. हा गोलंदाज मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करेल. पहिला बॉल ऋषीसाठी होता, कार्पेटच्या आधारे चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरून येतील, चांगलं क्षेत्ररक्षण होईल, मात्र तिथे मिळते फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट होईल, संघ हलवारपणे पुढे जाईल. संघाची टोटल मात्र इथून जाऊन पोहोचेल 24. 24 धावा गुणतालिकेवरती. खेळाचं पूर्वार्ध चालू असताना चांगली फलंदाजी, चांगला स्टार्ट मिळणं गरजेचं होतं आणि ते स्टार्ट मात्र देत असताना हे दोन फलंदाज वेदांत आणि ऋषी हे दोन फलंदाज आक्रमकतेनं फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज तन्मयचा हा बॉल होता, लोअर फुल टॉस होता, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, चेंडूची अडवणी करतील तिथपर्यंत मात्र फक्त सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे जाताना संघाची टोटल जाऊन पोहोचेल 25 या धावसंख्येवरती. ज्या पद्धतीनं सुरुवात झाली मोठ्या धावसंख्येकडे निश्चितपणे वाटचाल करण्याचा मानस असेल, चांगली त्या ठिकाणी धावा जमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल या पहिल्या सत्रामध्ये खेळताना गिरवले संघ. यावेळेस कट केलाय चेंडूला, मात्र त्या कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं, फक्त मिळेल सिंगल. या सिंगलच्या मदतीनं फक्त या संघ हलवारपणे पुढे जाताना 26 धावा गुणतालिकेवरती. या ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज तन्मयनं केला. आतापर्यंत फेकलेले 3 चेंडू आपण पाहिले आणि या 3 चेंडूवरती 3 सिंगल पाहिल्यात. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये करतोय, जिथे पहिल्या षटकामध्ये गोलंदाज कामेशनं 23 धावा खर्च केल्या. यावेळेस पंचांकडे लावले अपील. यस, यावेळेस पंच सांगतायत की फलंदाज लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये बाद होऊन परतेल आणि पहिला हादरा लागेल गिरवली टीमला. आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. शशिकान दादा यो आमचा भारी, त्यांना मानिती लोक सारी, आता दादाची लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी, त्यांच्या पाठीशी. तर पहिला हादरा लागला गिरवली टीमला, मात्र चांगली फलंदाजी वेदांतनं त्या ठिकाणी दाखवली. 5 बॉलमध्ये 15 धावेचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं, मात्र तो परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिथुन हा फलंदाज त्या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. धावांवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न या षटकामध्ये जरूर पाहायला मिळाला. गोलंदाज तन्मय या गोलंदाजाचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपण पाहतोय. चांगले ओव्हर त्या ठिकाणी फेकत असताना या ओव्हरमध्ये कमबॅक करून दिलाय. आतापर्यंत फेकलेले 4 चेंडू त्यानं पाहिलं. या 4 चेंडूमध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या, 1 सफलता देखील त्याला मिळाली. तोच गोलंदाज
पुन्हा एकदा यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, आपल्या बॉडीला बॅलन्स करू शकला नाही आणि परिणामता पाहतोय एक डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये, खूप चांगलं त्या ठिकाणी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तन्मय या गोलंदाजाच्या माध्यमातून त्यांना आतापर्यंत मात्र रोखून ठेवले. या ओव्हरमध्ये मोठे स्ट्रोक येत नाहीयेत आणि इथून मात्र कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी जे दबाव होतं त्या दबावाला रिलीज करण्याचं काम या षटकामध्ये आतापर्यंत केलंय गोलंदाज तन्मयनं. पुन्हा एकदा यावेळेस लाऊडली अपील होते, मात्र पंच त्या ठिकाणी अपील फेटाळत आहेत आणि इथून मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. मात्र चांगले ओव्हर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तन्मयचं, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 23 धावेनंतर कमबॅक करायचं होतं सुकापूर टीमला, मात्र ते कमबॅक पाहायला मिळालं आणि या ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च केला एकूण 4. टोटल धावसंख्येचा विचार केला जिथे प्रथम फलंदाजी करणार गिरवले संघ जाऊन पोहोचलाय. एक फलंदाज बाद असताना 27 धावा. त्यांना मानेती लोक सारी, आदा दादाची लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी. गणरायाची कृपा ती आहे, गणरायाची कृपा ती आहे. शशिकान दिसलेवर, आमच्या शशिकान दिसलेवर, आमच्या शशिकान दिसले. थँक्यू. तर निश्चितपणे आपण पाहतो एक चांगलं आयोजन आणि चांगली त्या ठिकाणी शिस्तबद्ध ही स्पर्धा आज आपण एन्जॉय करतोय. एक चांगलं क्रीडांगण निश्चितपणे तुम्हाला पाहायला मिळतोय आणि या क्रीडांगणावरती चाललेला हा क्रिकेटचा एक महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळतोय. सुकापूर आणि गिरवले या दोन टीम मध्ये होणारी लढत आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 23, त्यानंतर मात्र कमबॅक सुकापूर टीम कडनं पाहायला मिळाला. दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या 4 धावा आपण पाहिल्या. टोटल 27 धावा. गुणतालिकेवरती नवीन गोलंदाज नितेश गोलंदाजीसाठी आलाय. नितेश याच्यावरती जबाबदारी दिली तिसऱ्या षटकाची. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्यानंतर थोडंसं प्रेशर होतं सुकापूर टीमवरती, मात्र ते प्रेशर हँडल करण्यामध्ये यश आलं. गोलंदाज आपण पाहिला होता दुसऱ्या षटकामध्ये तन्मयला आणि त्यानंतर मात्र जबाबदारी आहे नितेशवरती. तर नितेश हा गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल त्या ठिकाणी डॉट फेकलाय नितेशनं आणि इथून आपण पाहतोय फलंदाज मिथुनला थांबवलाय. आतापर्यंत मिथुनचा प्रवास जर आपण पाहिला 3 बॉल त्याने खेळले, त्या 3 बॉलमध्ये कुठल्याही प्रकारची धाव मात्र त्याच्या बॅटमधनं आली नाही. म्हणजे पूर्णतः डॉमिनेट करण्याचं काम या फलंदाजावरती केलंय. तर प्रकाश तवले, निलेश पाटील, निलेश वारदे यांचं आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समेत रमेश पाटील या मान्यवरांचं शुभागमन झालं, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तर इथे मित्रांनो तुम्हाला काही क्षणातच मान्यवरांचं इथे शुभागमन पाहायला मिळेल. पंचांना विनंती असेल आपण थोडंसं खेळ थांबवायचंय. पंचांना विनंती असेल आपण खेळ थांबवायचं. बघा काल ज्यांची आपण या स्पर्धेमध्ये उपस्थिती पाहिली ते वावंजे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच, लोकनियुक्त सरपंच म्हणून ज्यांची ओळख आपण पाहिलीत ते गोरगरिबांचे कैवारी, ज्यांच्या कार्याची दमदार दखल आपण सातत्याने संपूर्ण या रायगड जिल्ह्यामध्ये पाहतो, असे 200 किंग अर्थातच वावंजे ग्रामपंचायत थेट सरपंच ज्यांनी अखंड हरिनाम सप्ताह आपण पाहिलात उसाटण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील दमदार सप्ताह आणि त्या सप्ताहासाठी ज्यांच्या वतीनं 4 लाख रुपयाचा निधी आपण पाहिलात. त्याच्यानंतर आपण पाहिलात श्री दत्त मंदिरासाठी खऱ्या अर्थानं वावंजे गावामध्ये 5 लाखाहून अधिक निधी ज्यांच्या माध्यमातून दिला गेला. ते वावंजे गावचे विद्यमान सरपंच डीबीबाई म्हात्रे यांचे सुपुत्र अंगद डीबीबाई म्हात्रे यांचं या व्यासपीठावर शुभागमन तुम्ही पाहताय. रॉयल एंट्री या स्पर्धेमध्ये डीबीबाई म्हात्रे यांचे सुपुत्र अंगद डीबीबाई म्हात्रे आपलं सहर्ष स्वागत.
वरती दमदार नेतृत्व, बाबांजे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच म्हणून ज्यांची ओळख आणि आज डीबीबाई मात्रे यांचे सुपुत्र आणि त्यांचे सर्व मित्र परिवार या व्यासपीठावरती शुभागमन. आमदार चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांचे ही दमदार स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये अंगद डीबीबाई मात्रे यांचं या व्यासपीठावरती शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत. येस, ओव्हर टू कंटिन्यू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो. तर चला पंच त्या ठिकाणी सामना सुरू करायचा आहे. अनेक सारे मान्यवर या स्पर्धेसाठी भेट देत असताना आपण पाहतोय अंगद म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचे या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्यांच्या समेत असलेले त्यांचे सर्व मित्र परिवार त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. एक दमदार असं आयोजन ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांच्या माध्यमातून केले गेले आणि या स्पर्धेसाठी सातत्यानं आपण पाहतोय अनेक सारे मान्यवर भेट देत असताना या स्पर्धेमध्ये पाहतोय. तर त्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. रोशनभाई पाटील यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. डीबीबाई सोबत नेहमीच ज्यांचं दमदार आपण योगदान पाहतो आणि संपूर्ण मित्र परिवाराचा सर्व 200 किंग म्हणून ज्यांची ओळख आज स्वतः डीबीबाईंचे टॅटू देखील त्यांच्या फॅनच्या आपण बॉडीवरती पाहतो. आणि आज डीबीबाई यांचे सुपुत्र अगदी कमी वयामध्ये ज्यांनी यशाची उंच शिखरे गाठली असे अंगद डीबीबाई मात्रे यांचं सहर्ष स्वागत. दिनूभाई पालकर आपलंही सहर्ष स्वागत. मगाशी उल्लेख केला होता की अखंड हरिनाम सप्ताह आपण जो उसाटण्यामध्ये पाहिलात, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सप्ताह. त्या सप्त्यामध्ये बाईंच्या माध्यमातून 3 लाख रुपये 3 ते 4 लाख रुपयाचं योगदान आणि बाबांजे गावामध्ये आपण जे खरं त्यांना मंदिर पाहिलं दत्त मंदिरासाठी 5 लाखाहून अधिक निधी. त्याच्यानंतर मग यात्रा असू द्या, कुस्त्यांचा जंगी आयोजन बाईंच्या माध्यमातून. काल बाई आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत, परंतु सध्या ते बिझी आहेत. कुस्त्याचा आखाडा देखील त्या ठिकाणी आढावा घेत असताना आणि त्यांचे सुपुत्र अंगदबाई आपलं सहर्ष स्वागत. येस कैलास, थँक्यू. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच सुरू होईल. 2 टीम मध्ये आपण ही लढत पाहतोय. गिरवली आणि सुकापूर या 2 टीम मध्ये होणारी लढत. पुढचा बॉल गोलंदाज नितेश. यावेळेसचा बॉल बॉडीपासून दूर ठेवला होता. फलंदाजाच्या बॅट वरती चेंडू येत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. कमालीचा कमबॅक या ओव्हर मध्ये देखील पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती गिरवली टीमच्या असं वाटत होतं मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करेल हा संघ. मात्र जसं दुसरं षटक सुरू झालं आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये टाकलेलं प्रेशर पाहिलं गोलंदाज तन्मयनं आणि त्यानंतरची निर्देशची देखील गोलंदाजी खूप छान राहिली आहे. आतापर्यंत रोखून ठेवलाय. 27 धावा गुणतालिकेवरती असताना मनीष हा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्रायकरिंगला. यावेळेस थोडंसं फॉलो थ्रू मध्ये अडथळा निर्माण होतोय गोलंदाज नितेशला. मात्र इथे चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली. गोलंदाज नितेशनं 3 चेंडू फेकले. या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत विचार केला तर कुठल्याही प्रकारची धाव खर्च न करता एक फलंदाजाला बाद करण्यात देखील यश आलंय. तोच गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं समोरच्या दिशेनं या ठिकाणी कार्पेटच्या आधारे चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडंसं फंबल दुसऱ्या धावीसाठी लगेच निघाल्या आणि इथून मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत आहेत. जसं पाहिलं थोडंसं क्षेत्ररक्षण फंबल झालाय, त्याचा फायदा त्या ठिकाणी उठवत असताना एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं फलंदाजानं आणि या 2 धावेनं आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं मनीषनं आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 29 धावा गुणतालिकेवरती आपण पाहतोय. खेळाचं पूर्वार्ध आपण पाहत असताना यावेळेस देखील बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र पंच आमच्याकडे वळतायत. आम्हाला इशारा करतायत इट इज अ वाईट बॉल. तर अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव त्या ठिकाणी ऍड होईल गिरवली टीमच्या खात्यात. या एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. संघाची टोटल जाऊन पोहोचेल 30 धावा, जिथे या मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न होता. मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत साकारली सुकापूर टीमनं चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा या वेळेस कट करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचतायत. जिथपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतील 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. मात्र इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये आपली विकेट सॅक्रिफाईस करेल मनीष आणि इथून मात्र 3रा हादरा लागेल फलंदाजी करणाऱ्या गिरवले टीमला.
दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिली तन्मयने फक्त 4 धावा खर्च केल्या आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी साकारत असताना या ओव्हरमध्ये आपण निदेशला देखील पाहतोय, त्यानं देखील आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात. तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. शेवटचा चेंडू या ओव्हरमधला फुलटॉस होता. चेंडूला त्या ठिकाणी लॉंग ऑफ कडे खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होईल. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. या एका धावेच्या मदतीनं एंड ऑफ द थर्ड ओव्हर तिसरं षटक संपेल आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस जिथे प्रथम फलंदाजी करणारा गिरवले संघ जाऊन पोहोचलाय 3 फलंदाज बाद 32 धावा गुणतालिकेवरती. दरम्यान रोहित पाटील कोपरोली यांचं आगमन झालं. रोहित याबा. त्याच्यानंतर 12 किंग अर्थातच रोशन शेठ पाटील अर्णव ट्रान्सपोर्ट्स यांना विनंती असेल याबा व्यासपीठावरती. आत्ताच आपण आमदार चषकाची दमदार स्पर्धा पाहिली. ते कोपरोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश शेठ पाटील साहेब यांचे सुपुत्र रोशन शेठ पाटील आपण याबा. तत्पूर्वी कोपरोली संघाचे कॅप्टन आणि नाबाली संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी याबा. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती केतनला आपण पाहतोय. समोर फलंदाज दीपेश साठे. बॉल होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल का? इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी आपण पाहिली आणि इथून मात्र ऋषीला मिळालेला हा जीवनदान आपण पाहिलाय आणि इथून मात्र या चेंडूवरती मिळाल्या टोटल धावा 3 आणि या 3 धावेनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल जाऊन पोहोचली 35 धावा. इथे थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. 2 क्षेत्ररक्षक, एक डीप मधला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगानं आला होता आणि इथून आपण 38 सर्कल मधला एक क्षेत्ररक्षक पाहिला, तो देखील कॅच वरती त्या ठिकाणी गेलाय. मात्र 2 क्षेत्ररक्षकामध्ये थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं आणि त्याचा परिणाम इथे झेल ड्रॉप झालाय आणि एक चांगली त्या ठिकाणी झेल त्या ठिकाणी ड्रॉप केली आहे आणि इथून ऋषीला मिळालेला हा जीवनदान आपण पाहतोय. ऋषी ज्यानं सुरुवात केली होती पहिल्या ओव्हरमध्ये, पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते आणि इथून मात्र पाहतोय त्या ऋषीला मिळालेला जीवनदान शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. तर या ठिकाणी गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय. तर थर्ड अंपायर लगेचच आपण स्क्रीनवरती यायचंय. तर निश्चितपणे स्क्रीनवरती या ठिकाणी आमच्या सोबत त्या ठिकाणी थर्ड अंपायर जोडले जात आहेत. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो केतन. यावेळेस चांगला स्ट्रोक. इथून मात्र लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे जाईल. चेंडू सीमा पार. षटकार. कोण रे आला यो खाना बवाला, कोण रे आला यो खाना बवाला. दादा कशात कमलाय रे, दादा कशात कमलाय रे. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम. थँक्यू डीजे. इथून मात्र षटकार आले फलंदाज दीपेशच्या बॅटमधनं. 5व्या क्रमांकाचा फलंदाज, मात्र त्यानं ठोकलेला हा षटकार नवसंजीवनी देईल फलंदाजी करणाऱ्या गिरवले टीमला. टोटल धावा 41. यावेळेस बॉडीपासून दूर ठेवला होता चेंडू. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो ऋषीचा आणि ते रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज माघारी जरूर पळते, मात्र इथून वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते ती गिरवले टीमला आणि इथून मात्र हदरा लागेल चौथा गिरवले टीमला. टोटल धावसंख्या असताना 42 या धावसंख्येवरती. चला कोपरोली संघाचे कॅप्टन लगेचच यावं. आपण नाबाली संघाचे कॅप्टन आपण देखील यावं टॉस करण्यासाठी. यंदा आपण या स्पर्धेमध्ये मित्रांनो पाहू शकाल की इथे तुम्हाला विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिकसाठी चांदीचं कॉईन, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी गणरायाची चांदीची प्रतिमा या ठिकाणी दिली जाईल आणि पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये ट्रॅक्टर तुम्हाला पाहायला मिळेल, जे आपण महाराष्ट्रामध्ये अजूनही अशी स्पर्धा पाहिली नाही की बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण पाहतो वैभव की ते ट्रॅक्टर ठेवले जातात, परंतु या स्पर्धेमध्ये पुढच्या वर्षी तुम्हाला ट्रॅक्टर पाहायला मिळेल. अशी दमदार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण कोपरोली आणि नाबाली संघ प्लीज यावं लगेच. तर चला विनंती करतोय आपण. 2 चेंडूचा खेळ संपला, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्कोर त्या ठिकाणी 42 धावा गुणतालिकेवरती आपण पाहतोय. 1 धाव त्या ठिकाणी व्हाईटच्या स्वरूपामध्ये या चेंडूवरती आली होती.
चला बरोबर आहे दाबा, प्लीज प्ले ऑन. 42 धावा गुणतालिकेवरती आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. केतन पाटील शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करतोय. त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला दीपेशनं, तो मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाल्यानंतर ऋषीवरती जबाबदारी असेल. ऋषीसाठी हा बॉल होता, कट केलाय आणि इथून मात्र चेंडू सरळ निघून जाईल. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रातून आलेला हा दमदार चौकार. गावाला नाईट मॅच, खानाव गावाला नाईट मॅच, बघाया मैदानावरी, जाऊ बघाया मैदानावरी. थँक्यू डेझी. तर 4 धावांच्या त्या ठिकाणी संघ पुढे सरकताना संघाची टोटल 46 धावा गुणतालिकेवरती. शेवटच्या षटकामध्ये आक्रमण पाहायला मिळतो गिरवले टीम कडनं. 2 ओव्हरमध्ये धावा जमल्या नव्हत्या, मात्र या ओव्हरमध्ये त्या ठिकाणी टार्गेट केलंय केतन पाटीलला. यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक येतोय आणि इथून मात्र चांगला झेल टिपला जाईल. फलंदाज माघारी परतेल, परतावं लागेल यावेळेस ऋषीला. जगन्नाथ दिसलेच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी. थँक्यू डेझे. इथून मात्र ऋषी बाद झाला, ज्यानं 19 धावेचं योगदान आपल्या टीम साठी दिलं. टोटल धावसंख्येचा विचार केला 46 धावा गुणतालिकेवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल. तर करण यावेळेस स्ट्रायकरला आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय केतन पाटील. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीये. तत्पूर्वी मात्र 2 धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट देखील होता. तिसरीचा प्रयत्न होईल का? इथे मात्र थोडंसं खराब कलेक्शन पाहायला मिळालं आणि त्याचा परिणाम इथे मात्र दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट केलं आणि या चेंडूवरती मिळाल्या टोटल 3 धावा. या 3 धावेच्या मदतीनं टोटल धावा धावफलकावरती आपण पाहतो 49. अजून या ओव्हर मधला शेवटचा बॉल त्या ठिकाणी शिल्लक असेल. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 23 धावा, त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळालं तर 2 गोलंदाजानं, जिथे तन्मय आणि निदेशनं चांगली गोलंदाजी केली. मात्र या षटकामध्ये मार पडलाय गोलंदाज केतन पाटीलला. आतापर्यंत 17 धावा त्याच्या ओव्हरमध्ये पाहिल्या. टोटल धावा धावफलकावरती 49 असताना लास्ट बॉल ऑफ द इनिंग. यावेळेस देखील कट केला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि इथे मात्र चांगला झेल टिपला जाईल आणि फलंदाज होईल बाद. आणि इथे मात्र इनिंग होते समाप्त, जिथे प्रथम फलंदाजी केली गिरवले टीमनं आणि धावफलकावरती धावा लावल्या 49 आणि 50 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये द्वितीय सत्रामध्ये उतरावं लागेल ते सुकापूर टीमला. सचिन दिसले, सत्यवान दिसले, भाऊ असती हो साथीला. प्रमुख पाहुणे आले नेते मंडळी, प्रमुख पाहुणे आले नेते मंडळी. धन्यवाद टीचे. तर आपण इथे टॉस करूया. मान्यवरांच्या शुभास्ते सुकापूर संघ लाईन अप करून आपण मैदानातून बाहेर या आणि गिरवले संघ आपण लाईन अप करून मैदानाच्या आतमध्ये जा फिल्डिंग करण्यासाठी. तर इथे तत्पूर्वी आपण टॉस करण्यासाठी डीबी बाई म्हात्रे यांचे सुपुत्र, ज्यांची आपण रॉयल एंट्री या स्पर्धेमध्ये पाहिलीत, ते अंगद डीबी बाई म्हात्रे यांना विनंती करतो आपण यावं आणि आपल्या शुभास्ते या मॅचचा टॉस आपल्या शुभास्ते आपण करावा. तर स्वर्गीय जयंता पावशे 11 नाबाली आणि त्यांना फाईट करेल साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरुली. या 2 टीम मध्ये ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. तर अंगद भाई यांच्या शुभास्ते आपण टॉस करूया. अंगद डीबी बाई म्हात्रे यांच्या शुभास्ते टॉस. टेल्स इज द कॉल. स्वर्गीय जयंता पावशे 11 नावाली. येस इट इज अ टेल. अभिनंदन नावाली संघ. फक्त डिसिजन सांगा. फील्ड फर्स्ट. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील आणि ही मॅच जशी संपेल लगेच आपण मैदानात उतरायचं. तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो की ज्यांच्या व्यासपीठावरती आपण दमदार एंट्री पाहिलीत, आगमन पाहिलं, की अपाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व
ज्यांनी एकनिष्ठेने आपल्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली आणि ज्यांना बावनजेसारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीवरती सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं, तर डीबीबाई म्हात्रे यांचे सुपुत्र अंगद डीबीबाई म्हात्रे यांचा सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी सचिन शेठ दिसले यांना विनंती करतो उर्फ बाबू शेठ की आपल्या शुभ हस्ते डीबीबाई म्हात्रे यांचे सुपुत्र अंगद डीबीबाई म्हात्रे यांचा सन्मान स्पर्धेच्या वतीने माहिती उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान. मी ॲडव्होकेट शशिकांत दिसते साहेबांना विनंती करतो आपण देखील या ठिकाणी जॉईन व्हा. मी अंगद भाई यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं, तर अंगद भाई यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं माहिती उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेच्या आठवण आमदार चषकाचं सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. कालच्या रात्रीमध्ये डीबी भाई आपण यांना पाहिलं त्या स्पर्धेमध्ये, परंतु आज त्यांच्याकडे वेळ नाही करत. त्यांच्या गावातील यात्रा मग कुस्तीचं आयोजन त्यांना करायचं आहे, त्याच्यामुळे ते आज त्यांचे सुपुत्र या ठिकाणी लाभलेत. तर अंगद भाई आपल्याला थोडक्यात जास्त नाही काय सांगाल स्पर्धेबद्दल थोडंसं आपलं मनोगत? खूप छान स्पर्धा आहे ही. आयोजन पण छान आहे. तर धन्यवाद या ठिकाणी अंगद भाई आपला इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. कारण आपण खूप भाग्यवान आहात की आपले पिताश्री आज थेट सरपंच आणि एक दमदार राजकीय क्षेत्रामधील आणि दोस्ती दुनियातील राजा माणूस म्हणून खऱ्या अर्थानं आपण डीबीबाईंची ओळख पाहतो. कारण गोरगरिबांचे कैवारी कोविड काळामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी खऱ्या अर्थानं गरिबांना दमदार योगदान दिलं असे डीबीबाई म्हात्रे यांचे सुपुत्र या स्टेज आहे. शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे. शशिकांत दादा यो आमचा भारी, त्यांना मानिती लोक सारी, आता दादाची लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी. शशिकांत दादा यो आमचा भारी, त्यांना मानिती लोक सारी, आता दादाची लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी. गणरायाची कृपा ती आहे, गणरायाची कृपा ती आहे, शशिकांत दिसलेवर, आमच्या शशिकांत दिसलेवर, आमच्या शशिकांत दिसले. तर बघा या ठिकाणी स्वर्गीय जयंता पावशे 11 टीम नावाली संघाचे पुरस्कर्ते राहुल पावशे आणि त्यांच्या समेत वाकलन क्रिकेट संघाचा दमदार डावकर हाताचा गोलंदाज उद्देश पाटील यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण यावे व्यासपीठावरती. आणि कोपरुली म्हटल्यानंतर मित्रांनो नो डाऊट की साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स म्हटल्यानंतर अकुर्ली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी संतोष शेठ यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही या ठिकाणी पाहताय. ते संतोष शेठ पाटील यांना विनंती करतो आपण यावं. तर पाहुणे मात्र या स्पर्धेतून रजा घेत असताना खऱ्या त्यांना देऊया आपण शुभेच्छा. या स्पर्धेच्या वतीनं आपण आलात या स्पर्धेमध्ये, स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी अंगदबाई डीबीबाई म्हात्रे आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. त्यांच्या सर्व मित्र परिवारांना रोशनबाई तुम्हालाही शुभेच्छा असतील. दिनूबाई आपल्याला देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देतो आणि या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. रमेश शेठ पाटील माजी सरपंच चिपले ग्रुप ग्रामपंचायत आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. सुरेश शेठ पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो. त्यांच्या समेत तुकाराम शेठ आपलंही सहर्ष स्वागत आणि अंकुश शेठ पाटील आपल्याला विनंती असेल यावं. मग आमचे परम मित्र दीपूबाई माली अर्थात गुरुनाथ ठाकूर साहेब, पियुष केबल नेटवर्कचे ओनर संतोषबाई आपलं सहर्ष स्वागत. धनाजीबा मस्कर आपलं मी स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आमचे हरीशबाई असतील आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आत्ताच आमदार चषकाची दमदार स्पर्धा पाहिलीत, त्या स्पर्धेचे शिल्पकार 12 किंग रोशन शेठ पाटील आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर या ठिकाणी अंगद डीबीबाई म्हात्रे स्पर्धेतून रजा घेत असताना पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद मान्यवरांचं शुभागमन काही क्षण अगोदर आपण इथं बघितलं आणि आता खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गिरवली संघाने एकंदरीत धावा केले 4 ओव्हरमध्ये 49 धावांचं आव्हान सुकापूर संघापुढे त्यांनी सेट केले. पहिला बॉल दीपेश लाऊड अपील तिथे झाली. पंचाकडे दाद मागत असताना सगळे खेळाडू एकत्र येत असताना ही अपील भरपूर मोठी होती परंतु तेवढे तरस पंच आपल्या निर्णयावर निर्धाव चेंडूने दीपेशने सुरुवात केली. कामेश चव्हाण आणि नितेश केनी हे दोन ओपनिंग ब्लास्टर्स खेळाडू आपण मैदानामध्ये बघतो आणि निर्धाव चेंडूने खरे तर मैदानामध्ये सुरुवात झाली. आव्हान मोठं आहे. जवळपास बघितलं तर आपण 12.5च्या सरासरीने प्रति षटकामध्ये चालायचंय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये. मिडॉनचा खेळाडू लवकर निघले आणि तदनंतर त्यांनी फील्ड केला बॉलला. सिंगल रन अकाउंट स्वतःचा आणि संघाचं इथे ओपन आता नक्कीच आपण बघतो. सुकापूर संघाचा आपण कामेश चव्हाण म्हटलं तर या टीमचा एक मोठा ब्लास्टर्स खेळाडू आणि त्यासोबत नितेशला देखील मैदानामध्ये त्याला साथ द्यावी लागेल. पॉवर प्लेचे पहिलं षटक दीपेश गिरोली संघाचा मुख्य गोलंदाज. ट्रम्प कार्ड कशी राहिली लढत कारण आतापर्यंत 3 रात्रींचा प्रवास आपण बघितला. खूप सुखकर आणि यशस्वी राहिला आजची अंतिम रजनी. थोडस हाफ वॉली खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 रन या बॉलवर कंप्लीट करत असताना आपण दिसले दोन्ही फलंदाज. नितेश स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना दीपेशला चांगला मैदानामध्ये सूर गवसला. गोलंदाजी करत असताना 3 बॉल त्यांनी फेकलेत. 2 रन खर्च केलेत. कोणती विकेट आतापर्यंत मिळाली नाही आहे. पॉवर प्लेचं एकमेव षटक जे तुमच्या वाटेला येईल. स्कोरिंग कंपॅरिझन बघितलं तर पॉवर प्लेमध्ये धावा खोटण्यामध्ये भरपूर यश मिळालं होतं. खरं तर गिरवली संघाच्या फलंदाजांनी 23 धावा बनवल्या फटक्याला. हो काय फिल्डिंग आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण शॉर्ट लेगचा खेळाडू लवकर पोझिशन मध्ये आल्या. हात पोचू शकले नाही तर त्याने तिथे पाय पोचवला आणि बॉल जरूर तिथे थांबवलाय. किमान 3 धावा या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणातून तिथे वाचवलेत. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला. चेक केला जाईल हॅट फॅक्टर एक्झॅक्टली किती होती या बॉल मध्ये. अंपायर्स रिव्ह्यू चेक केले जाते लगेच टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये. ओम साई एमटीसी लाईव्ह च्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक आपण दररोज बघितले तर जवळपास 40-45 हजारच्या आसपास प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह बघतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी पण सांगत असताना लिगा राहील बॉल पर्यंत तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण देखील तिथे झालं. फिल्डर होते प्रतीक हातमोडे. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा त्याने नमुना पेश केला आणि तदनंतर दीपेश दिलेली साथ फिल्डिंग डिपार्टमेंट मधून खूप चांगली राहिली. ग्रेट डिलिव्हरी. काय टप्पा सापडला दीपेशला. या बॉल मध्ये गती कमी होती परंतु नियंत्रण फार चांगलं दिसलं. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. सुकापूर संघाला मैदानामध्ये आक्रमण सुरुवातीलाच करावं लागेल. जर इथून फलंदाजी ढासळली तर पुढे जाऊन एक काम महाग पडेल. जड होईल या धावा चेस करणं कारण मोठ्या धावसंख्येत चेस करायचे आहेत. थोडासा नी बेंड केला. गुडघ्याचा वापर करत असताना बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं. पंच सांगतात की लेग्स बायच्या स्वरूपाने रन कोठ्यामध्ये जोडले जाईल. काय सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली दीपेशनं. जरूर त्याला विकेट मिळाली नाही परंतु या ओव्हरमध्ये त्यांनी धावा खर्च केला फक्त 4. त्यामध्ये एक लेग्स बायच होती ते देखील विसरता येणार नाही. आता येणाऱ्या चेंडूने धावामध्ये अंतर सुकापूर संघाला करायचे आहेत. उर्वरित 18 चेंडूमध्ये 46 रन. कोण रे आला यो खाना बवाला. कोण रे आला यो खाना बवाला. दादा कशात कमलाय र. दादा कशात कमलाय र. आमच्या शशिकान दिसले दादा. पहिले षटक संपलं दीपेशचं ज्याने रन खर्च केला फक्त 4 पहिल्या ओव्हरमध्ये. आता 18 बॉल 46 धावांची गरज आहे. 15चा रिकॉर्ड रन रेट पार करत असताना जवळपास 16च्या आसपास रिकॉर्ड रन रेट आता येऊन थांबलाय. त्यामुळे सुकापूर संघाला वेळेत जागावं लागेल. मैदानामध्ये अजून वेग गेली नाहीये. सध्या गिरवली संघ ज्यांची ताकद दीपेश जो गोलंदाज राहिलाय. सुरुवात त्यानं फार चांगली करून दिली. बघायची लढत चांगली होईल. ज्या पद्धतीने आपण पहिल्या रात्रीतील लढत बघितली. सामना झाला होता दिघोडे विपक्ष कानपोली
अंतिम बॉल पर्यंत ती लढत आली होती. एक बॉल 5 वर सामना आला होता आणि षटकार लगावला होता 8व्या क्रमांकाचा खेळाडू कानपोली संघाचा. आणि तदनंतर संघ प्रीतमनं जो षटकार लगावला आणि तदनंतर संघ सुपर 4 मध्ये पोहोचला. दुसऱ्या रचनेमध्ये आपण पाली चिरट परिसरातील हा पाली संघ जो स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये पोहोचला. काल 40+ मोह संघ स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये पोहोचला. आज या 8 टीमच्या लॉट मधून एक संघ सुपर 4 मध्ये पोहोचेल. तदनंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल हे चित्र आज रजनीच्या अंतिम रात्रीमध्ये अगदी या स्पर्धेचं तुम्हाला बघायला मिळेल. आमदार चषकाची दमदार स्पर्धा आज खरं तर जल्लोष तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. हा लोअर फुलटॉस राहिला ही संधी होती. लोअर फुलटॉस म्हणता येणार नाही, खरं तर हा फुलटॉस होता. बॉल त्याला धडा शिकवणं फार गरजेचं होतं. सुरुवातीला जेवढं तुम्ही सुस्त राहाल ना तेवढं गिरवले संघ तुमच्यापासून पुढे निघून गेलेला असेल. त्यामुळे आता जो सुस्त दाखवलाय बॅटिंग मधून ती थोडीशी दूर करावी लागेल आणि आक्रमण करावं लागेल. कारण हा मॅच मोठी आहे, हा सामना मोठा आहे, अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही टीमला या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर लढावं लागेल. गिरवली संघानं आतापर्यंत काही गमावलेला नाही आहे, कारण चांगली गोलंदाजी 21 स्कोरिंग शॉट आलेला नाही आहे. संघ पोहोचलाय जवळपास 5 वर 16.88चा रिक्वायर्ड रन रेट झालाय. अजूनही जमलं नाहीये काम. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी बासमच्या झोन मध्ये चेंडू दिलेले नाही आहेत. थोडीशी गडबड गोंधळ झाली होती, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग तिथे फिल्डर मध्ये होतं, मिसअंडरस्टँडिंग दोन्ही बॅट्समन मध्ये देखील होतं, परंतु ते दोघांनी सुधारलंय वेळेवरच. एकच रन इथे मिळेल. धावसंख्येचा टोटल आपण बघितलं तर संघ पोहोचलाय सध्या 6 या आकड्यावर. 15 बॉलमध्ये 44 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सुंदर षटक राजचं देखील सुरू असताना, परंतु कधी येतील कामेश साहेबाच्या बॅटमधून आक्रमण, कधी येतील नितेशच्या बॅटमधून मोठे फटके, याची चर्चा सध्या केली जाते. जशा पद्धतीने मैदानामध्ये सुरुवात होतीये ती थोडीशी संत गतीने. फायनली तो फटका आला ज्याची प्रतीक्षा संघ करत होता. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला स्कोरिंग शॉट षटकार. आमच्या शशिकानं दिसले दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या शशिकानं दिसले दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या शशिकानं दिसले दादा. ज्या पद्धतीने नितेश फ्रंट फुटला आला, थोडंसं लेग कटर बॉल होता राजचा, हा अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, स्लॉट मध्ये घेतला, सुंदर फटका राहिलाय. हे बघायला मिळालं ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला. राज पुन्हा तयार होत असताना 5वा बॉल. यावेळेस अगदी खोळात परफेक्टली वाईड यॉर्कर, अगदी थांबवलं फलंदाजाला, ब्लॉक केले. यावेळेस डॉट बॉलची ते सांगता होत असताना धावसंख्येचं टोटल आपण बघितलं तर आता 12 वर पोहोचलाय. या ओव्हर मधला अर्थातच द्वितीय षटकामधील अंतिम बॉल फेकला जाईल. 13 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. बॉल देखील तेवढाच निर्णायक. शेवट गोड करायचं होतं, परंतु काय उत्कृष्ट गोलंदाजी. एक षटकार येऊन देखील राजने या ओव्हरमध्ये धावा खर्च केला फक्त 8. त्यामुळे हे षटक देखील तेवढंच पॉवरफुल राहिलं गिरवलीच्या दृष्टिकोनातून. 12 चेंडूचा खेळ संपलाय. रन फलकावर धावा आहेत त्या 12. आता उर्वरित 12 चेंडू आणि रन पाहिजेत 38. स्वर्गीय जगन्नाथच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी. स्वर्गीय जगन्नाथ दिसलेच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी. धन्यवाद डीजे. हे बघा तुमच्या स्क्रीनवर ही संपूर्ण आमचे स्वर्गीय जगन्नाथ दगडू दिसले क्रीडांगण, भव्य दिव्य नगरी. किती सुंदर मैदान, सुंदर ट्रॉफ्या, समोर ट्रॉफ्यांच्या तुम्हाला अगदी गणपती बाप्पांच्या चांदीच्या प्रतिमा तुम्हाला ज्या बघायला मिळतात. जे या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी या तुम्हाला बघायला मिळतं. प्लेअर ऑफ द सिरीज साठी जी राहिलेली हिरो HF100 ही बाईक, ही सगळ्यात लोकप्रिय, उत्तम मायलेज आणि चांगला ॲव्हरेज सोबत दमदार पिकअप तुम्हाला या बाईक मध्ये बघायला मिळतो. आणि एक खेळाडू असेल जो या स्पर्धेचं त्याचं स्वप्न पूर्ण करेल, बायकर मॅन बनण्याचं. 12 वर संघ पोहोचला. 19 रिकॉर्ड रन रेट. प्रति 6 चेंडू मध्ये 3 षटकार 1 सिंगल पाहिजे टीम सुकापूरला, कारण 12 बॉल मध्ये रन पाहिजेत 38 कंपल्सरी चेसिंग. हे निर्णायक षटक होतं आणि हा पहिला फुल टॉस बॉल पॉवर जनरेट करणं राहून गेलं. फिल्डर डाऊन द बॉल आणि हा टिपला जाईल. धक्का क्रमांक 1. जयश्री शशिकांत दिसले सरपंच. बघा आहेत रणझुंजार, त्यांच्या कार्याला आज तोड नाही, आहेत कर्तबदार. जय
जयश्री शशिकांत दिसले सरपंच बघा आहेत रणझुंजार त्यांच्या कार्याला आज तोड नाही आहेत कर्तबदार एकच वादा आमचा शशिकांत दादा एकच वादा आमचा शशिकांत धन्यवाद डीजे. दादा. बघा हे चारही अँगल तुम्हाला मैदान बघायला मिळतं. अगदी आय बट वेव्ह देखील बघायला मिळेल या स्पर्धेचं. त्यासोबत सगळे लुक अगदी डिफरंट टाईप ऑफ लुक खूप चांगलं कॅमेरा वर्क आणि तेवढं चांगले ऑपरेटिंग अगदी बघू शकता आपण सगळे आमच्या ओम साई टीमची. आणि नक्कीच एक चांगलं व्ह्यू. 11 बॉलमध्ये 38 बाजीत कामेश नाराज झाला निराश झाला दूर केला अवे फ्रॉम द बॉडी केलं. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये तरंगत होता. 2 खेळाडूंमध्ये थोडं मिसअंडरस्टँडिंग. चेंडू सेफ लँडिंग झालाय तोपर्यंत 1 रन या बॉलवर पूर्ण करत असताना कामेशला माहिती होतं की मागील बॉलवर जर जो फुलटॉस बॉल होता तिथे षटकार आला असता तर सध्याची परिस्थिती वेगळी असते. परंतु म्हणतात ना की कधी कधी फुलटॉस बॉलवर देखील विकेट जातात आणि तशाच पद्धतीने एक महत्त्वाची विकेट तिथे मिळाली प्रतीकला आणि तदनंतर त्याचं कमबॅक देखील या बॉलवर बघायला मिळालंय. 10 बॉलमध्ये आता अजूनही रन पाहिजेत 37. वेळ गेलेली नाही आहे. वेळ जाण्या अगोदर काहीतरी थोडेसे म्हणतात ना पाणी अगदी घशावर आलं तर हातपाय हलवायला सुरुवात करावी लागते. तर मान्यवरांचं शुभागमन पंचायत समिती सदस्य आणि तुम्हा आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय भूपेंद्रदादा पाटील साहेबांचे इथे शुभागमन होत असताना आम्ही मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणापासून साहेब आम्ही आपलं आमदार चषकाच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत इथे करतो. तर पनवेलचे 4th ट्रिक आमदार चौथ्यांदा आमदार बनले सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर आणि ज्यांच्या अतिशय निकटवर्तीय सन्माननीय आदरणीय भूपेंद्रदादा पाटील साहेबांचे ते शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत सन्माननीय श्री ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब याच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. मैदानातील परिस्थिती बघूया. गिरोली संघाने या मॅचला आपल्या मुठ्ठीमध्ये पकडलंय. अगदी बघितलं तर 9 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. 6 षटकार. अगदी या म्हणतात ना की टुकटुकू फटक्यांना तर का म्हणणार नाही. या फटक्यांची आता गरज नाही आहे. येस वैभव व्यासपीठावरती आपण पाहताय पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सन्माननीय भूपेंद्र शेठ पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे दमदार सरपंच मित्रांनो 100 नाही 200 नाही 300 नाही 400 नाही 500 नाही 700 मताधिक्याने थेट सरपंच म्हणून ज्यांची आपण निवड पाहिली जनतेतून थेट सरपंच आनंदभाई ढवले यांचंही व्यासपीठावरती शुभागमन. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. विलास भोपी साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत असताना त्याच्यानंतर कानपोली संघाचे खंदे समर्थक रातो केकातील परेशभाई पाटील आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. 7 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. जशी वालू हातातून. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्वे सर्वा तथा वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय नरेश शेठ पाटील साहेबांचं काही क्षणातच या ठिकाणी आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल आणि त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उपाध्यक्ष ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा पाहतो मित्रांनो ते अर्थातच संजय शेठ पाटील साहेब रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यांचं आगमन. त्याच्यानंतर पनवेलचे आमदार ज्यांना 4थ्यांदा आमदार होण्याचं सौभाग्य लाभलं ते आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचं देखील काही क्षणातच या ठिकाणी शुभागमन होईल. नरेश शेठ पाटील साहेब आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्वे सर्वा तथा माजी सरपंच वाकडी ग्रामपंचायत आपलंही सहर्ष स्वागत. 3 षटकांचा खेळ संपलाय. रन फलकावर धावा आहेत फक्त आणि फक्त 15. 2 गडी गमावलेत. 6 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी केली गिरवली संघानं. पहिल्यांदा बॅटिंग वाटायला आली. धावांचे जे टार्गेट त्यांना सेट करायचं होतं ते त्याने टार्गेट सेट केलं आणि तदनंतर गोलंदाजीतून देखील उत्तम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्याने अगदी पेश केलं आणि तदनंतर 6 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. सुकापूर संघाचा सामना सुरुवातीला जे फलंदाज सुस्त राहिले तो आता सामना आता थोडा अंगलट आलाय. पहिल्याच बॉलवर हवाई फायर अशाच फटक्यांची सुरुवातीपासून गरज होती परंतु वेळ गेली नाहीये. आलाय हा दमदार षटकार. संजय शेठ पाटील नेरे गावाचे संजय शेठ पाटील नेरे गावाचे आले तर मैदानात बघा आले तर मैदानात. आमचा शशिकांत दिसले दादा त्यांचा करीतो स्वागत. आमचा शशिकांत दिसले दादा त्यांचा करीव स्वागत. धन्यवाद डीजे.
संघ पोहोचला आता सध्या 21 वर 5 बॉल 29 धावांची गरज आहे. यावेळी चांगला बॉल, गोलंदाजाला माहिती होतं की एक बॉल चांगला फेकायचा आहे आणि हाच तो बॉल असावा, कारण आता 4 चेंडू 29 धावांची गरज आहे. जरी 4 बॉलमध्ये 4 फटके आले तरी सामना जिंकता येणार नाही सुकापूर संघाला. त्यामुळे गिरवली संघानं आपली हुकूमत प्रस्थापित केले. बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं आक्रमण करायचं होतं. ऋषी पुन्हा एकदा अगदी बॉल खाली तुम्ही बघितलं आणि डाऊन द बॉल येत असताना टिपला जाईल. धन्यवाद डीजे. 3 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. अगदी ज्या पद्धतीने मी मगाशी उल्लेख केला, हातातून वालू मुठ्ठीतून निष्ठावीत, अशाच पद्धतीने हा सामना हातातून निष्ठच गेला. अक्षरशः सुकापूर संघाच्या जो संघ बॅटिंगसाठी नेहमी प्रचितीत आहे, आज ती फलंदाजी सुरुवातीला कमजोर राहिली. आज गोलंदाजांना मार बसला आणि हा फटका बघा उशीर झाला. मी म्हणेन या फटक्याला फक्त हे ठरतील. या वेळेस एंटरटेनमेंट आलाय षटकार. तर हरेश पाटील बाई कोपरोली, त्याच्यानंतर पीओ केबल नेटवर्कचे ओनर संतोषबाई मस्कर आणि दीपूबाई माली यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. ऍक्शन रिप्ले मध्ये काय फटका होता अप्रतिम. अशा पद्धतीने लगाला अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून या 6 रन आपण बघितल्या. 2 बॉलमध्ये आता रन पाहिजे 23. त्यामुळे म्हणतात ना की वेळ गेली सत्ता गेली, शान पण संपलं. तशाच पद्धतीनं 2 बॉलमध्ये आता 23 रन पाहिजेत. हे फटके येत आहेत, जाता जाता हे षटकार येत आहेत, परंतु कुठेतरी कॉन्फिडन्स नेक्स्ट टुर्नामेंटसाठी देऊन जातील. परंतु या स्पर्धेमध्ये आता राहिलेत फक्त फॉर्मॅलिटी. जर एक्स्ट्रा बॉल येत नसेल आणि त्यावर आक्रमण झालं तर काहीतरी परिणाम होऊ शकतो. परंतु जर तरला या खेळामध्ये स्थान नाही. चला दोन्ही टीम समोर या, नावाली आणि कोपरोली. दोन्ही टीम अगदी सज्ज आहेत. त्यांच्या स्क्वॉड पाहुण्यांचं शुभ आगमन. अंगदभाई म्हात्रे यांची राहुल पावशे आणि उद्देश पाटील वाकळे यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. सामना मैदानामध्ये संपला. लाईन अप करा दोन्ही टीम आणि चला पुढच्या दोन्ही टीम आपण लगेच मैदानात उतर. आता वेळ घेऊ नका. तर या ठिकाणी स्वर्गीय जयंता पावशे 11 नाबाली संघाचे पुरस्कर्ते राहुल पावशे आणि उद्देशभाई पाटील वाकलन यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. कोपरोली संघासाठी साई रक्षा ट्रान्सपोर्टचा संतोष शेठ पाटील आकुर्ली यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहू शकाल की या संघासाठी शुभेच्छा येत आहेत. ते कोपरोली संघाचे कोच किरण पाटील यांच्या वतीनं. तर ज्ञानेश्वर शांताराम भोपी माजी ग्रामपंचायत सदस्य यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल यावं आपलं या व्यासपीठावरती आम्ही शुभागमन आपलं सहर्ष स्वागत. तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो ऋषी हातमोडे ठरलाय. 9 बॉलमध्ये 19 धावांची अफलातून इनिंग साकारली. तर ऋषी ठरला या सामन्याचा सामनावीर. ऋषी यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. ऋषी हातमोडे ठरलेत ज्यांनी दमदार फलंदाजी केली आणि तो ऋषी हातमोडे ठरला या सामन्याचा सामनावीर. तर गिरवले संघ कुठे जाऊ नका. याच्यानंतर आपली लगेचच मॅच असेल. सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. उद्देशभाई पाटील याबा वाकलन आणि आमचे राहुलभाई पावशे याबा या ठिकाणी नाबाली संघ स्वर्गीय जयंता पावशे 11 नाबाली संघाचे पुरस्कर्ते ऋषी हातमोडे याबा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आणि ऋषीला हे पारितोषिक देण्यासाठी आपण आमंत्रित करूया भारतीय जनता पार्टीची A1 जोडी म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो मित्रांनो की आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे एक दमदार आणि खंबीर नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख ते पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य भूपेंद्र शेठ पाटील आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस दमदार नेतृत्व आणि विद्यमान सरपंच आनंदभाई ढवले
या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण याबा आणि आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ऋषी आत्मोडे मॅन ऑफ द ट्रॉफी घेण्यासाठी लगेच यावं प्लीज. तर ऋषी यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य भूपेंद्र शेठ पाटील आणि त्यांच्या समवेत विद्यमान सरपंच या ठिकाणी आनंदभाई ढवले यांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. येस सर, या ठिकाणी आपण पाहू शकाल ऋषीला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. तर या ठिकाणी आपण ट्रॉफी देऊया ऋषीला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. दमदार फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स ऋषी. तर ऋषी, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. काय सांगशील टॉप क्लास परफॉर्मन्स बद्दल? परफॉर्मन्स चांगलाच झालाय, नंतर बोलू. या विकेटवरती खेळत असताना आज तुम्ही मला वाटतं या सीझनची दुसरी आय थिंक तिसरी रचनी खेळताय. पहिली तुम्ही दुंदरेपाडाच्या मैदानावरती केलात, दुसरी शिरडोनच्या मैदानावर केलात. आय थिंक ही तिसरी किंवा चौथी असेल माझ्या माहितीप्रमाणे. काय सांगशील या मैदानाबद्दल, आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलंच आहे आणि आम्ही फर्स्ट टाइम म्हणजे इकडे खेळायला आलो आहे आणि आम्हाला खूप भारी वाटतंय. विकेट पण खूप चांगले आहे, मैदान पण खूप चांगलं आहे, आयोजन पण खूप चांगलं आहे. क्या बात आहे, बेस्ट ऑफ लक. आता थोडक्यात आम्ही भूपेंद्रभाई आणि आनंदभाईशी संवाद साधू. आपण भूपेंद्र शेठ, आपण या स्पर्धेमध्ये आलात. खरं तर आपण सन्मान करण्यापूर्वी आम्ही तुमच्याकडे जातो, कारण भारतीय जनता पार्टीचे दमदार शिलेदार. काय सांगाल शशिकांत दिसले साहेब यांचं आयोजन आणि हे मैदान तुम्ही पाहताय? नक्कीच खूप